छान जाळीदार सॉफ्ट असा टेस्टी आणि मस्त असा खमण ढोकळा कसा बनवायचा ते आपण आज बघूया. नमस्कार, मी जुई आणि जुईज किचन अँड हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर बघूया खमण ढोकळा कसा बनवायचा आहे ते. तर ही मी डाळ भिजत घेतली होती, अंदाजेच घेतली आहे. किंवा मोठ्या वाटीनी वाटी सव्वा वाटी वगैरे डाळ भिजत घातली होती मी. आणि ती आता आपण मिक्सरच्या या पॉटमध्ये काढून घेऊया. मस्त भिजलेली आहे ती, जास्ती नाही, एक 2-3 तास वगैरे भिजवली तरी चालते मिक्सरच्या पॉटमध्ये. आणि आणखीन आहे की अंदाजाने डाळ किती भिजत घालायची आहे ती बघायची आपल्याला. थोडी कमी घेतली तरी चालते. बाकीच्या डाळीचं काय फ्राय करून वगैरे मस्तपैकी खाता येतं, काहीही आयटम त्याचे करता येतात. तर याच्यात दही घालून मी याला बारीक करून घेतलं आहे. थोडंसं पाणी घालते आहे दह्याचं, परत थोडंसं आणखीन पाणी घालते आहे आणि छानपैकी महीन असं बारीक करून घेते याचं. याला दरदरा वगैरे नाही वाटायचं. आता आपण भांड्यात काढून घेतलेलं आहे. याला थोडंसं मी पाणी घालते आहे आणखीन. आणि मीठ न टाकता याला फर्मेंट होऊ द्यायचं आहे रात्रभर किंवा एक 5-6 तास तरी. उन्हाळ्यात तेवढे 5-6 तास पुरे होऊन जातात, थंडीत जरा जास्त लागू शकतात रात्रभर घातलं तरी. आता ह्याला जरा बोटांनी असं फेटून घ्यायचं आहे. छानसं गोल गोल एकाच डायरेक्शनने फेटून घ्यावं आणि हात घालून बोटांनीच फेटावं. म्हणजे मग काय होतं आहे की बोटांची जरा हीट लागते त्याला छान, आणि हाताची टेस्ट म्हणतात ना ती पण उतरते. गंमत करते आहे. व्हॉट एव्हर जे काय असेल ते, याच्यामध्ये लॉजिक काय आहे मला माहीत नाही, हाताची गरमी वगैरे वगैरे पण असेल. आता हे सकाळ झाली आहे बघा. तर छानपैकी फुलून आलं आहे हे पीठ बघा. तुम्हाला वरची लेअर काढून मी दाखवलं आहे. आता आपण याला टेस्टिफाय कसं करायचं है ते बघूया. तो इसमें हम कुछ मिलाएंगे अभी. तो ये अदरक का टुकड़ा है, 2 मिर्ची है, हरी मिर्च, ये ज़रा सा जीरा, और ये थोड़ी शक्कर 2 चम्मच, और ये कुछ डलिया सेंधा नमक की, हिमालयन सॉल्ट, और ये है हींग के पत्थर बड़े बड़े थे, मैंने फोड़ लिए हैं तो बारीक है, तो उसमें ज़रा बारीक हो जाएंगे ये. तो हम मिर्ची काट लेंगे अभी. अदरक को भी थोड़ा सा काट लेते हैं, नहीं तो ज़ोर से मारना पड़ेगा उसके सर पे हथौड़ा. तो ये ना करते हुए हम थोड़ा सा कट कर लेंगे उसको. और ये गया खरल में. अब इसको क्रश करें, अच्छे से क्रश करते हैं. बहुत बारीक तो नहीं पीसना है, लेकिन अच्छा टेस्ट उतर जाए बस उतना ही. छानशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती याच्यात मिळवायची आहे. तर आपण आधी या पळीने काढून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं, कारण तसंही आपल्याला हे बॅटर पातळ थोडं करावं लागणार आहे. थोडंसं पाणी याच्यात टाकावं लागेल. सो ही खरड आपण धुवून घेऊया. एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करायचं आहे याला छानसं. याच्यात आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता हळद टाकू आपण. खूप हळद नाही टाकायचं आहे, थोडंसं तेल पण टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. पण खूप अगदी पिवळा धम्म नाही करायचं आहे, कारण खमण ढोकळा हा अगदी पिवळा नसतोच आहे ॲक्च्युली, हरभऱ्याच्या डाळीचा असतो. त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आहे मी याच्यामध्ये ढिलं व्हायसाठी. आता एक परफेक्ट कन्सिस्टन्सीने हे ढिलं झालं आहे. आता आपण या ढोकळा पात्राला तेल लावून घेऊया सगळीकडे. पाणी मी उकळायला ठेवलेलंच आहे. आता याच्यात आपण टाकूया इनो. ते तसंही फर्मेंट झालेलं आहे, पण तरी इनो टाकलं की जाळी वाढायला आणखीन मदत होईल थोडीशी. सो खूप काही अगदी बेकिंग पावडर टाक, सोडा टाक असं न करता इनो टाकलेला बरा. हे बघा लगेच हे फुलून आलं आहे थोडंसं छानपैकी. आता आपण हे ओतून घेऊया. याच्यात बाकीचे टेस्टर्स आपण मिळवलेलेच आहेत, तर हे ओतून घ्यायचं आहे. आणखीन एक टेस्टर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात काही मसाल्याची कढीपत्त्याची पानं पण क्रश करू शकता. आवडत असेल तो फ्लेवर तर डेफिनेटली करा तुम्ही त्या आलं मिरची बरोबर. आता हे बघा पाणी उकळलेलं आहे आणि पाणी आधी उकळू द्या. ढोकळा करताना पाणी ठेवायचं आणि मग त्याच्यावरती ढोकळ्याचं ठेवून द्यायचं. त्याने काय होईल, ढोकळा बसेल खाली जर उकळेपर्यंत जर झाला ठेवलं तर.
आता आपण फोडणीची तयारी करूया. या कढईत मी तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये टाकली आहे मोहरी आणि नंतर मग टाकलं आहे मी जिरं आणि मी गॅस बंद करून टाकलेला आहे तीळ. टेम्परेचर थोडंसं डाऊन होऊ द्यावं तेलाचं. गॅस बंद करून अगदी थोडं, म्हणजे काय होईल की तीळ ताळताळ उडणार नाही आणि जळणार पण नाहीत. आता हे थंड होऊ द्यायचं आहे. आता हा ढोकळा मी काढलेला आहे, तो पूर्ण छान थंड झालेला आहे आणि चाकूला पाणी लावून लावून मी हा ढोकळा कट करून घेते आहे. छान मस्त असा कट करून घ्यायचा आहे. हा तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. चिंचेची चटणी घ्या, नाहीतर आपल्या 3 इडियट्स सारखी हिरवी चटणी घ्या, पुदिन्याची चटणी घ्या, टोमॅटो सॉस घ्या, काही पण चालू शकतं याच्यावरती. आता मी हे साखरेचं पाणी केलेलं आहे. याला थोडासा एक ज्युसीनेस येतो, कारण खमण ढोकळाही थोडासा असा नुसता हरभऱ्याच्या डाळीचाच असल्यामुळे तो थोडासा जड वाटण्याची शक्यता आहे खाताना. आता ही आपण याच्यावर फोडणी ओतून घेऊया आणि तिथे टाकता टाकताच ती पसरवून घ्यायची आहे. जर नाही पसरवली तर त्याच्यातलं तेल एकाच ठिकाणी मुरून जाईल, त्यामुळे 1 चमचा ओतल्यानंतर ताबडतोब ती पसरायची आणि नंतर दुसरा चमचा टाकायचा. झालं. आता मस्तपैकी याच्यावरती आता खोबरं टाकूया. छान. हे बघा, खोबरं किसून ठेवायचं आहे आधीच, नंतर किसलं तरी चालेल, पण एकदा ढोकळा झाला की नंतर पेशन्स नाही राहत खायला. सो आधीच किसून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर ही पहा आता मस्त, आणि माझ्या भोवती सगळे बसलेले आहेत बरं का. बघा छान जाळी झाली आहे ना. आणि हा अप्रतिम लागतो आणि एक वेगळी टेस्ट लागते, कारण आपण डाळीचा बनवलेला आहे हा आणि भिजलेली पण आहे डाळ. सो खमण ढोकळ्याची टेस्ट काही वेगळीच आणि इन्स्टंट ढोकळ्याची टेस्ट काही वेगळीच. तर हा आहे खमण ढोकळा. हा सुद्धा अप्रतिम लागतो. थोडासा फर्मेंट केल्याचा फ्लेवर खूप छान असतो, थोडासा वेगळा आहे. तुम्ही नक्की करून बघा मस्त, आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू. हे बघा मस्तपैकी छान. आता फटाफट खायला बसून जा आणि फटाफट माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा छान छान रेसिपीज तुमच्यासमोर पटापट आणणार आहे आणि नवीन नवीन तुम्हाला काही काही दाखवत राहणार आहे, टिप्स अँड ट्रिक्स अँड हेल्थसह. प्लीज सबस्क्राईब. बाय बाय. गुड लक. थँक्यू.